जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या एक मोठी आणि राज्याला विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील ही सगळ्यात मोठी बातमी नेमकी काय आहे ते पाहूया. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील तब्बल 35 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरेंच्या बाबतीत जे घडलं तसंच काहीसं आता शिंदेंबाबत घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मित्रांनो, पक्ष वाढवणं आणि टिकवणं सोपं नसतं. एखाद्याचा पक्ष घेऊन तो चालवणं वेगळं आणि स्वतःचा पक्ष उभा करून तो मजबूत ठेवणं वेगळं. पक्ष टिकवण्यासाठी खूप मेहनत लागते. हीच गोष्ट आता एकनाथ शिंदेंना अनुभवायला मिळत असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने आपली पुढील रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या रणनीतीत एकनाथ शिंदे यांची भूमिका कमी होण्याची शक्यता असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. शिंदेंची गरज संपली अशी चर्चा आता उघडपणे होत आहे. ठाकरेंच्या बाबतीत जे घडलं तसंच काहीसं आता शिंदेंबाबत घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मित्रांनो, पक्ष वाढवणं आणि टिकवणं सोपं नसतं. एखाद्याचा पक्ष घेऊन तो चालवणं वेगळं आणि स्वतःचा पक्ष उभा करून तो मजबूत ठेवणं वेगळं. पक्ष टिकवण्यासाठी खूप मेहनत लागते. हीच गोष्ट आता एकनाथ शिंदेंना अनुभवायला मिळत असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपने आपली पुढील रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या रणनीतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका कमी होण्याची शक्यता असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. शिंदेंची गरज संपली अशी चर्चा आता उघडपणे होत आहे. ठाकरेंच्या बाबतीत जे घडलं तसंच आता शिंदेंबाबत करण्याचा भाजपचा डाव असल्याचे संकेत मिळत आहेत. शिंदे गटातील तब्बल 35 आमदारांना भाजपमध्ये घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. यामध्ये 2 मोठे नेते पुढाकार घेत असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यांना उपमुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे. या सगळ्या घडामोडींमुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते आमदार कोण आहेत, ते नेते कोण आहेत याची नावं लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. सत्तेसाठी वापर आणि नंतर बाजूला काढण्याची रणनीती भाजपची असल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत. गरज असेपर्यंत मित्रपक्षाला जवळ ठेवायचं आणि काम झालं की हळूहळू बाजूला सारायचं हीच ची जुनी पद्धत असल्याची चर्चा आहे. आधी यांच्या शिवसेनेचा उपयोग झाला आणि नंतर शिवसेनेत फूट पाडून सत्ता हस्तगत करण्यात आली. त्यासाठी गटाचा वापर झाला. मात्र निवडणुका झाल्यानंतर आता भाजपला शिंदे गटाची फारशी गरज उरलेली नाही अशी चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सत्तेबाहेर ढकलण्यात आलं त्याच पद्धतीने आता शिंदेंना राजकीयदृष्ट्या कमकुवत केलं जाणार असल्याचं चित्र दिसत आहे. शिंदे गटातील तब्बल 35 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे. यासाठी गुप्त बैठका, संपर्क आणि रणनीती आखली जात असल्याचं सांगितलं जात आहे. या आमदारांना मंत्रिपदं, महत्त्वाची पदं, निवडणुकीची तिकीटं आणि विकास निधीची आश्वासनं दिली जात असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदावर गंडांतर आल्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा संपूर्ण गटच संपवण्याची तयारी भाजपने सुरू केली असल्याचं बोललं जात आहे. भाजपला पूर्ण किंवा जवळपास बहुमत मिळाल्यास राज्यात भाजपचाच नेता सत्तेवर राहील. त्यामुळे शिंदेंची गरज उरलेली नाही असं काही नेत्यांकडून म्हटलं जात आहे. या चर्चांमुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. अनेक आमदार संभ्रमात असून पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. काही आमदारांनी थेट भाजपशी संपर्क वाढवला आहे, तर काही आमदार पुन्हा मध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काहींनी यांच्याशीही चाचपणी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. सध्या शिंदे गटात विश्वासाचं वातावरण राहिलेलं नाही. कोण कोणासोबत आहे हेच कळत नाही. भाजपचा दीर्घकालीन हेतू महाराष्ट्रात कोणत्याही मित्रपक्षावर अवलंबून न राहता स्वतःची मजबूत सत्ता उभारण्याचा आहे. त्यासाठी इतर पक्षांमधील आमदार आणि नेते फोडून आपल्या बाजूने वळवण्याची रणनीती राबवली जात आहे. आधी शिवसेनेत फूट, मग राष्ट्रवादीत फूट पाडून गट तयार झाला आणि आता दोन्ही गटांमधील आमदार हळूहळू भाजपमध्ये विलीन करण्याचा मोठा डाव सुरू असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. ठाकरेंसोबत जे घडलं तेच शिंदेंसोबत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. पक्षाचं चिन्ह काढून घेणं, सत्तेपासून दूर ठेवणं हे सगळे डाव अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने खेळले गेले. आता हाच प्रयोग यांच्यावर केला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदेंनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली, पण आता शिंदेंना हळूहळू बाजूला सारायची वेळ येत असल्याचे स्पष्ट संकेत भाजपकडून मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल सुरू झाला आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाने भाजपवर फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. भाजपला सत्तेसाठी मित्रपक्षांची गरज असते आणि सत्ता मिळाल्यावर त्या मित्रपक्षांना संपवलं जातं असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही महिन्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटातील मोठ्या प्रमाणात आमदार भाजपमध्ये गेल्यास सत्तेचं गणित पूर्णपणे बदलू शकतं आणि त्यातून शिंदेंना सत्तेबाहेर काढलं जाऊ शकतं. त्यामुळे शिंदेंचं राजकीय भवितव्य काय असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेचं आणि त्या नेत्यांचं पुढे काय होतं याचा इतिहास महाराष्ट्राने पाहिला आहे. पक्षाचं चिन्ह काढून घेणं, सत्तेपासून दूर ठेवणं हे सगळे डाव अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने खेळले गेले. आता हाच प्रयोग यांच्यावर केला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदेंनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली, पण आता शिंदेंना हळूहळू बाजूला सारायची वेळ येत असल्याचे स्पष्ट संकेत भाजपकडून मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल सुरू झाला आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाने भाजपवर फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. भाजपला सत्तेसाठी मित्रपक्षांची गरज असते आणि सत्ता मिळाल्यावर त्या मित्रपक्षांना संपवलं जातं, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही महिन्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटातील मोठ्या प्रमाणात आमदार भाजपमध्ये गेल्यास सत्तेचं गणित पूर्णपणे बदलू शकतं आणि त्यातून शिंदेंना सत्तेबाहेर काढलं जाऊ शकतं. त्यामुळे शिंदेंचं राजकीय भवितव्य काय असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेचं आणि त्या नेत्यांचं पुढे काय होतं याचा इतिहास महाराष्ट्राने पाहिला आहे. पक्षाचं चिन्ह काढून घेणं, सत्तेपासून दूर ठेवणं हे सगळे डाव अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने खेळले गेले. आता हाच प्रयोग यांच्यावर केला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदेंनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली, पण आता शिंदेंना हळूहळू बाजूला सारायची वेळ येत असल्याचे स्पष्ट संकेत भाजपकडून मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल सुरू झाला आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाने भाजपवर फोडाफोडीचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. भाजपला सत्तेसाठी मित्रपक्षांची गरज असते आणि सत्ता मिळाल्यावर त्या मित्रपक्षांना संपवलं जातं, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही महिन्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटातील मोठ्या प्रमाणात आमदार भाजपमध्ये गेल्यास सत्तेचं गणित पूर्णपणे बदलू शकतं आणि त्यातून शिंदेंना सत्तेबाहेर काढलं जाऊ शकतं. त्यामुळे शिंदेंचं राजकीय भवितव्य काय असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.